वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाउज डिझाइन कशी बनवावी कधी कधी हे सुचतच नसतं आणि त्याचबरोबर बघून असं वाटतं की ती खूप अवघड असेल, आपल्याला जमेल की नाही, असे बरेचसे प्रश्न पडतात। सो आज मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला ही जी काही डिझाइन सांगणार आहे तर यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। कारण बऱ्याचदा साडीचं जे काही लुक असतं ते आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही डिझाइनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आणि आय होप सो ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की एवढीसाच काट उरलेला आहे आपला। ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवते आधी की आपला ब्लाउज पीस ऑलरेडी इथं कटिंग झालेला आहे। तर हा आहे बॅक नेक, तर अस्तर आणि ब्लाउजचा बॅक नेक असं दोन्हींची कटिंग केलेली आहे आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर बघा बाही कट झाल्यानंतर एवढीसाच काट उरलेला आहे, तर एवढीशा काठापासून कशी डिझाइन बनवावी हे आपल्याला समजत नाही। तर आज आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग वन साइड पॅचची डिझाइन बनवणार आहोत। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला मापं सांगते ह्या ब्लाऊजची कशी आहे, म्हणजे तुम्हाला त्यानुसार तुमच्या मापं कशी आहे त्यानुसार ह्या डिझाइनची कटिंग कशी करावी तर ते सहज लक्षात येईल। तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे 12, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर इथून 5.5 टाकलेला आहे पण शोल्डर आणि 2.5 इंचाची गळा रुंदी आणि इथून टाकलेला आहे आपण मुंडा। तर इथे मुंडा सुद्धा आपण 5.5चाच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली जी काही छातीची साईज असेल तुमची तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 1.5 इंच मार्जिन। तर असं बघा मी इथे टोटल 9ला मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही मार्किंग करायची आहे गळ्याची तर ती आपण अस्ताच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर मी 9.5ला मार्किंग केली आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग करून या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आणि बघा इथून मी 1ला मार्किंग केलेली आहे आणि गोल गळ्याचा आकार ह्या पद्धतीने दिलेला आहे। आता काय करायचं की तीच मार्किंग आपल्याला सेंटरपासून तिकडे सुद्धा करायची। तर तिथे सुद्धा सेंटरपासून 2.5 सेम इकडचा बॉक्स जसा ड्रॉ केला सेम तसाच आपल्याला दुसऱ्या साईडचा बॉक्स सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून ह्या पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे। ठीक आहे, आता काय करायचं बघा मी तुम्हाला फायनल आपला जो काही शेप आहे ना तर तो वेगळ्या चॉकने दाखवते। बघा इकडून चौकोनी आहे आणि इकडून गोल आहे। ठीक आहे, इकडचा गोल मी कट केलेला आहे, लक्षात राहू द्या क्रॉस साईन केलेला आहे तर तो आपला फायनल गळा नाही आहे। आता बघा ह्या पद्धतीने इथून गोल गळा कट केलेला आहे आणि नंतर त्याला वरती इथून चौकोनी आहे, म्हणजे 2 in 1 आहे। वन साईड गळा आहे हा थोडा वेगळा आहे, एक साईडने गोलाकार आहे आणि एक साईडने चौकोनी आहे। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने बघा मग गळ्याची इथे मार्किंग आपली करून झालेली आहे। तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर ब्लाऊजचा बॅकनेक सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण अस्तरचा कटिंग केलेला बॅक पार्ट या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि बघा मी ते सेंटरला पिन लावली आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा पिना लावायचा, म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जातं। त्याचबरोबर गळ्याची रुंदी सुद्धा स्प्रेड होत नाही। तर बघा मग सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन पकडून इथे टीप मारून घ्यायची आहे। बघा ह्या पद्धतीने इथून आता पहिला आपला जो काही गळ्याचा शेप आहे तर तो आहे गोल। तर बघा मी इथून इथपर्यंत गोलाकार घेतला आहे आणि इथून वरती आता आपल्याला घ्यायचं आहे चौकोनी आहे। तर बरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येईल। तर बघा मग गळ्याच्या साईडला साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून झाली। त्यानंतर कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। यामुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबत रेडी होतं आणि गळ्याला आपल्याला इथे म्हणजे कमरेच्या साईडला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। तर बघा एक्स्ट्राचं कट केलेलं आहे कमरेच्या साईडचं
आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स. त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस याचा आकार जो आहे तर तो व्यवस्थित होतो, फोल्ड व्यवस्थित होतो. मग तुमचा कुठलाही गळा असो शक्यतो काय करायचं की ह्या पद्धतीने कट्स मारूनच घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आता आपण हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण सरळ करून घेऊयात इथून असा. आणि आता काय करायचं, हे सरळ केल्यानंतर कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट व्यवस्थित आपल्याला बघा असा प्रेस करून घ्यायचा आहे थोडासा. आणि सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आपला जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली डिझाईनची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही नक्की फॉलो करा. आणि इथून वरती बघा पुन्हा आपला जसा गळा आहे तसं कंटिन्यू दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा फायनली गळ्याला दाबटीप देऊन झालेली आहे आणि बघू शकतात एकदम छान अशी परफेक्ट फिनिशिंगसुद्धा इथे आपली आलेली आहे. ओके, हे बघा. त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि तिथे सुद्धा सेम तेच रूल फॉलो करायचा की जो काही अस्तरचा कपडा आहे आतला तर तो वरती दिसणार नाही. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. आणि ॲक्च्युली तुमच्या इथे लक्षात आलं असेल की बघा कमरेचा पार्टसुद्धा रेडी झालेला आहे आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. यानंतर आता अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कटिंग आपण ही अस्तरवर परफेक्ट करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कटिंग करत असतो. म्हणूनच मग गळा रेडी झाल्यावर या पद्धतीने जॉईन करून एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ही आपली बेसिक आणि महत्त्वाची स्टेप आहे. तर बघा टीप मारून झाल्यानंतर मी कडेकडेचं कट करून घेते. लक्षात राहू द्या, टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, कारण की आपली फिनिशिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि फिनिशिंगसाठी ते कुठेही गोळा न होणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. हे बघा आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काठापासून छोटेसे पॅच रेडी करून घ्यायचे. तर बघा याचं डिस्टन्स किती आहे, 3 आहे. ठीक आहे. तर साधारणतः 2.5 इंचाचे आपण पॅच बनवू शकतो. तर बघा आता मी ते कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर लक्षात राहू द्या, हा पेपर कॅनव्हास आहे. कारण कॅनव्हासमध्ये पण 1-2 प्रकार असतात, बरेचसे जाड असतात. तर हा पेपर आहे म्हणजे पातळ आहे, तर स्टिचिंगला इझी जातो आणि डिझाईनसाठी गळ्यांसाठी हा सफिशियंट आहे. तर बघा मी थोडासा तुकडा कट करून घेतला आणि ह्या पद्धतीने तो फोल्ड करून इथे मी ठेवलेला आहे. तर आता बघा मी एक खाली सरळ लाईन ड्रॉ केली आणि तिथून आता 2.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे आणि तिथून सुद्धा लाईन ड्रॉ केली. म्हणजे आणि आता ह्या ज्या काही 2 लाईन आहेत त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने पानाचा आकार आपण देऊन घेऊयात. हे बघा. ठीक आहे. तीच मार्किंग आता दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती डार्क करून घेतली आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घ्यायचं. आता टोटल आपल्याला इथे 3 लागणार आहे. तर सेम तेच ठेवून बघा मी ॲज इट इज इथे मार्किंग करून घेते. लक्षात राहतं बंद बाजूच्या साईडने आपण ही मार्किंग केलेली होती आणि सेम तसंच मग इथे आपण वरती सुद्धा मार्क केलेलं आहे. आता जी मार्किंग करून झालेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण आता इथे हे कटिंग करून घेऊयात. तर टोटल इथे 3 कट केलेले आहे आपण. ठीक आहे. आता बघा हे जे काही छोटे छोटे कॅनव्हास पेपर आपण इथे कट केलेले आहेत तर ते आता आपल्याला काठावर लावून घ्यायचे आहे. ॲक्च्युली ते इथे कसे वाटता येतात बघा, या पद्धतीने व्यवस्थित ते बसते आपले. ठीक आहे. आता आपण ते रेडी करून घेऊया. तर बघा कमी काठ असला की ही डिझाईन तुम्ही नक्की तयार करू शकता. आता काठ उलटा ठेवला आणि त्यावर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग जसा शेप होता तसंच मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता काय करते की लगेच दुसरीकडे पण दुसरा पॅच बसतोय बघा काठामध्येच बरोबर. तर मग तो ठेवून पुन्हा मी कडेकडेने इथे टीप मारून घेते आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी आपल्याला इथे मार्जिन पकडायचं आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर आपण काय करूयात, आता अजून आपला एक पॅच बाकी आहे तर तो सुद्धा सेम ह्याच पद्धतीने ठेवून घेऊयात. तर मधला बघा काठ जरा प्लेन होता त्यामुळे जिथे थोडंसं वर्क म्हणजे असं डिझाईन टाईप होतं तर त्यामध्येच मी हे 3 पॅच इथे बसवलेले आहे. छोटा काठ असता अजूनच तर पुरला नसता, पण हा बऱ्यापैकी मोठा होता सो पुरून गेलेला. म्हणजे तुकडा कमी होता काठाचा पण जरा लांब होता तो. आणि मग आता ह्या पद्धतीने कडेकडेने कट करायचं आहे. कुठेही काहीही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी इथे कडेकडेने कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. हा उरलेला सुद्धा म्हणजे तिन्ही पण पॅचेस आता आपले जवळजवळ इथे कटिंग झालेले आहेत. शेपसुद्धा प्रॉपर आलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला याला लेस लावायची आहे कडेला.
तर तुम्ही आधी पण लावू शकतात किंवा डायरेक्ट ब्लाऊजला लावल्यानंतर सुद्धा लावू शकतात. तर बघा इथे मी ही लेस घेतलेली आहे, छान अशी गोल्डन डिझायनर आहे. पण सगळ्यात आधी बॅकला टक्स टाकून घेऊया तिथे. तर गळा बऱ्यापैकी ब्रॉड आहे, म्हणजे खाली पण आहे, त्यामुळे मग सेंटरपासून 4.5 उभा आपण इथे 3.5चा टक्स टाकलेला आहे. तुम्ही 4-4.5चा पण टाकू शकता, तुमचं गळा किती आहे त्यावरती डिपेंड आहे. आणि जी मार्किंग केलेली आहे त्यावर एक्झॅक्टली ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण बघा इथे तिरका टक्स टाकून घेऊयात. तर टक्सला डबल टिप इथे देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे आणि तिथे सुद्धा आपण बघा या पद्धतीने व्यवस्थित डबल टिप टाकून ते पॅक करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा परफेक्ट असे आपण आता टक्ससुद्धा टाकून इथे घेतलेले आहे. त्यानंतर ही जी काही डिझायनर गोल्डन लेस आहे तर ती मी इथे घेतलेली आहे. तर बघा 2 कॉम्बिनेशनची ॲक्च्युली ही लेस आहे, थोडीशी वेगळी आहे, तर ती मी कट करून घेतली, दुसऱ्या साईडला लावणार आहे. आणि ही डिझायनर जी गोल्डन कलरची आहे तर ती बघा ह्या साईडने लावते, म्हणजे जिकडून गोलाकार आहे ना सेम तिकडून व्यवस्थित कडेकडेने एकसारखं, म्हणजे एक तर मार्जिन पकडा किंवा एकदम काटोकाट गळ्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित लागला जातो आणि शेप चेंज होत नाही. ठीक आहे. आता बघा ह्या लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल. बऱ्यापैकी ब्रॉडसुद्धा आहे, त्यामुळे डबल टिपची तर गरजच आहे. ठीक आहे. आता जी काही दुसरी लेस आहे बघा नुसती पानं दिसत आहेत, तर ती आपण आता इथून सेंटरपासून वरती गळ्याला लावून घेऊयात. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. बट अशा न्यू डिझायनर लेस यूज केल्या की ब्लाऊजला अजून छान लुक येतं. सो तुम्ही सुद्धा अशा न्यू स्टाईलच्या लेस यूज करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, म्हणजे ब्लाऊज अजूनच तुमचे छान दिसतील. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडने लावून घेतलेले आहे. आता जो काही गोलाकार आहे ना तर तिथे मी डबल लेअरमध्ये एक लेस लावणार आहे. तर सेम तीच लेस बघा त्याच्या समोर घेतलेली आहे मी आणि किंचितचं मार्जिन ठेवलेलं आहे, म्हणजे ते डिझायनर थोडंसं लुक यावं त्याला, त्यासाठी हे बघा एकसारखं डिस्टन्स ठेवत आपण ही लेस इथे लावून घेऊयात. तर बरोबर कडेकडेने लावायची आहे. ॲक्च्युली लेस लावताना काळजी घ्यायची आहे, बऱ्याचदा लेस जर का प्रॉपर परफेक्ट लागली गेली नाही तर गळ्याचा आकार आपला चेंज होतो. म्हणजे आपण कटिंग स्टिचिंग व्यवस्थित करतो, पण जर का लेस नीट लागली नाही तरी सुद्धा ब्लाऊजला हवं तेवढं छान फिनिशिंग येत नाही, त्यामुळे थोडं काळजीपूर्वकच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आता एक साईडला 2 लेअरमध्ये लावलेली आहे आणि एक साईडला सिंगल लेअरमध्ये. तर अशा पद्धतीने आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर जे काही पॅचेस रेडी केलेले आहेत तर ते आपल्याला बघा इथे लावायचे आहेत. ठीक आहे. त्यात आपण डायरेक्टच ते टिप मारून जोडून घेऊयात. तर बघा मी याला जी काही म्हणजे ह्या पॅचला जी काही लेस लावायची आहे तर ती ॲक्च्युली नंतरच लावते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधीसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, किंवा नंतर पण लावू शकतात. सो मग मी नंतर लावून घेते. तर बघा इथून सुरुवात केलेली आहे आणि व्यवस्थित कडेकडेने आपण जेवढं शक्य आहे तेवढं कडेने त्या पॅचला टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच कंटिन्यू दुसरा पॅचसुद्धा इथे लावून घेऊयात. व्यवस्थित 3 बसतील अशा पद्धतीनेच ते ठेवून टिप मारायची, नाही तर बऱ्याचदा काय होईल की 2 व्यवस्थित लागले जातील आणि तिसरा बसणार नाही. सो असं होऊ देऊ नका. त्यामुळे लावताना थोडं चेक करायचं की 3 बरोबर बसताय का, कशा पद्धतीने कुठल्या ठिकाणी तर लावावा ते. आणि बघा तिसरा तर शेवटचा सुद्धा आपण या पद्धतीने व्यवस्थित इथे टिप मारून लावून घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता हा जो काही पॅच आहे त्याला आपल्याला लेस लावायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा गोल्डनसुद्धा करू शकता, पण मी इथे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची एकदम छोटीशी बारीक अशी लेस घेतलेली आहे आणि आता इथून लावायला बघा सुरुवात करते. तर जसा शेप आहे ना बरोबर तसाच कडेकडेने लावायचा आहे, म्हणजे आपण जी काही टिप मारलेली आहे जोडताना तर ती पण दिसली नाही पाहिजे आणि पॅचच्या कडेचे धागे पण निघले नाही पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टींची काळजी घेते, व्यवस्थित त्या डिस्टन्सवर आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तर बघा मग कंटिन्यू मी दुसरा जो काही पॅचला लावता येते, म्हणजे कट करण्याची गरज नव्हती, सो मग मी डायरेक्टच इथे लावून घेतला. तर मग तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने पकडत लेस लावून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही आधीसुद्धा लावू शकतात किंवा नंतरसुद्धा, म्हणजे मी तर आता नंतरच लावलेलं आहे, म्हणजे असं पण इझी जातं जरा, सो तुम्ही सुद्धा असं करू शकता. तर बघा मग इथून आता कंटिन्यू लगेच तिसरा जो काही पॅच आहे तर त्यालासुद्धा आपण आता ती लेस ते लावून घेऊयात. तर छोटीशीच बारीक लेस घेतली म्हणजे मग ती व्यवस्थित फोल्डसुद्धा होतीये. तर बघा मग फायनली तिन्ही पण जे काही पॅचेस होते तर त्याला इथे आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि बघा शेवटी ती कट करून इथे लास्टला फोल्डसुद्धा करायची आहे, म्हणजे तिथून लेस निघणार पण नाही, त्याचे धागे वगैरे सुद्धा निघणार नाही. ठीक आहे. तर तिथे थोडंसं व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा मग फायनली तिन्ही पॅचेस लावून घेतलेली आहे आणि लेससुद्धा इथे आपण त्या पॅचला लावून घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला
हा जो काही बॅकनेक आहे तर त्याला गोल्डन कलरचे रेडीमेड नॉट लावायचे आहेत. तर बघा मी इथे 1 मीटर एका बॅकनेकला आपल्याला लागतात, म्हणजे एका ब्लाऊजला तुम्हाला 1 मीटर साधारणतः लागेल. ठीक आहे. तर बघा मी गोल्डनच दोरा इथे घेतलेला आहे आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती नॉट लावून घ्यायची. तर 1 मीटरमध्ये सेम त्या कट करायच्या, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित एकसारख्या लागल्या जातील. 1 मीटर नाही, 1 मीटरच, म्हणजे अर्धा इकडून आणि अर्धा तिकडून. ठीक आहे. आता ती बघा एक साईडचं लावलं तर 30 मार्किंग दुसऱ्या साईडला करून घेतली, म्हणजे त्यामुळे काय होईल की दोन्ही पण आपल्या नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागल्या जावं यासाठी. तर बघा फायनली दोन्ही साईडचे नॉट व्यवस्थित लावून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला बांधून त्याचे लुक कसं येते तर ते दाखवते. तर बघा मग फायनली आपल्या इथे हा बॅकनेक रेडी झालेला आहे आणि इथे आता आपण हे जे काही मध्ये गोल्डन कलरचं बटन ठेवू शकतो, पॅच ठेवू शकतो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे ठेवू शकतात. त्याचबरोबर इथे वरती सुद्धा मी रेडीमेड कलरचे जे काही गोल्डन लटकन असतात तर ते यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लावू शकतात, म्हणजे फॅब्रिकचे सुद्धा बनवू शकतात. याआधी मी तर व्हिडिओ टाकलेले पण आहे की कशा पद्धतीने आपण लटकन रेडी करू शकतो फॅब्रिकपासून 10 ते 15 प्रकारचे. सो त्यापैकी सुद्धा तुम्हाला जो आवडेल तर तो तुम्ही इथे बनवू शकतात, किंवा तुम्हाला वाटत असेल किंवा कस्टमरला वाटत असेल तर रेडीमेड लटकन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर बघा फायनली एकदम कमी काठापासून आपण इथे वन साईड पॅचवर्कची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात लेस सुद्धा न्यू स्टाईलची डिझायनर आहे, त्यामुळे तर ह्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे आणि इतक्या कमी काठामध्ये सुद्धा इतकी छान अशी डिझाईन होऊ शकते. तर तुमचा सुद्धा जर का कमी काठ उरलेला आहे तर ही डिझाईन नक्की ट्राय करा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. आणि मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.